लवकरच व्यासपीठ ग्रहण करत आहे, व्यासपीठावर बसत आहे. 4 दिवस कसे गेले काही माहीत पडलेलं नाही. आणि आजचा हा 5वा दिवस, शेवटचा दिवस प्रवचनाचा आहे. आणि आज यानंतर आमच्या मंदिरातर्फे श्री अशोकरावजी मानेकर येथे उपस्थित मित्रगण, माता भगिनी, बंधू सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो. आणि आपली आजची सेवा सुरू करण्याच्या आधी 2 सेकंद आमच्या हरिभाऊंच्या नात्यातलं सुनबाई गेल्यात, त्यांना मी आदरांजली श्रद्धांजली देतो. त्यांचा आत्मा विलीन झाला, शांततेने विलीन हो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या अनुमतीने आजचे या सत्रातील शेवटचे, नेहमी करता शेवटचे नाही, या सत्रातील शेवटचे प्रवचन पुष्प सुरू करूया. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. बंद झालं रे. हां, आता ठीक आहे. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. अंबाई कविरा माता की जय. प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराज की जय. श्री संत गाडगे महाराज की जय. हे जवळचे झाले. अलंका निवासी ज्ञानेश्वर माऊली की जय. संत नामदेव महाराज की जय. संत श्रेष्ठ मुकुटमणी श्री तुकाराम महाराज की जय. भागवताचार्य डोंगरे महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अब तक नेहमी असते टी व्हीवर, तसं आताही म्हणतो मी. काल आपण बघितलं की द्रौपदीची गणना, काल मी सांगितलं आपल्याला की व्यास महाराजांनी 5 पतिव्रता सांगितल्या. वाचल्यावर मला आश्चर्य वाटलं. म्हटलं एवढ्या युगांमध्ये फक्त 5च पतिव्रता. सत्ययुगातली एक सांगितली मी, ती म्हणजे तारामती हरिश्चंद्राची. ती काही लोक चुकीने वालीची तारा म्हणतात, ते अतिशय चूक आहे. वालीची तारा काही पतिव्रता नव्हती, हे मी नाही म्हणत, व्यास महाराजांनी सांगून ठेवलं आहे. ही सत्ययुगातली. त्रेतायुगातल्या 3 आहेत महाराजा. एक म्हणजे माता सीता, दुसरी मंदोदरी आणि तिसरी अहल्या. ज्या अहल्येचा जीर्णोद्धार केला श्रीरामचंद्रांनी वाळूच्या कणांनी. या 3 आणि द्वापर युगातली द्रौपदी, या 5 जणींनाच पतिव्रता म्हटलेलं आहे. मग याचा अर्थ बाकीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या काळात किंवा आताच्याही काळात त्या पतिव्रता नाहीत का? पतिव्रता आहेत सगळ्या. फक्त या पतिव्रतांचे निकष जे लावलेले आहे, जे भगवंतानी द्रौपदीला वनपर्वामध्ये सांगितले की द्रौपदी सखी लक्षात ठेव, तुला फक्त एकाला सांभाळायचं नाही आहे, 5 जणांची 5 नवऱ्यांची मर्जी सांभाळायची म्हणजे साधं काम नसते हो. तर तेवढं तू लक्षात ठेव. मग त्या वनपर्वात
श्रीकृष्ण भगवंतानी माता सत्यभामेलाही आपल्याबरोबर घेतलेलं असतं की चल, यांचा अतिशय वाईट काळ सुरू आहे पांडवांचा, यांना वनामध्ये राहावं लागतं आहे, आपण भेटून तर येऊ. म्हणून ते भेटायला जातात. तर थोडासा वेळ मिळाल्याबरोबर सत्यभामा द्रौपदीला आपल्याजवळ बोलावते, म्हणते तुला काही विचारायचं आहे, विचारू का? विचार म्हणते. तर इतके 5 जण आहे तुझे पती, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी, प्रत्येकाचे वेगळे व्यवहार, प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, जरी ते एक असले तरी प्रत्येकाचं वेगळं होतं. ते हे सगळं तू कसं काय सांभाळते, कोणी शिकवलं तुला? तर द्रौपदी म्हणते, तिला हसू येतं, ती म्हणते तू आश्चर्य करते आहे. म्हणते सखे भामे, तू जेव्हा द्वारकेला जाशील तेव्हा तुझ्या नवऱ्यालाच विचार, त्यांनीच मला या एकूण 64 गोष्टी आहे पुरोहित साहेब, 64 गोष्टी की ज्याच्यामुळे, ज्या निकषांमुळे या 5च जणींना पतिव्रता म्हणून म्हटलेलं आहे व्यास महाराजांनी. आपल्याकडे पतिव्रता म्हटलं की एकच डोक्यात घेतात आपल्या इथले सध्याचे सगळे लोक की पतिव्रता म्हणजे नवऱ्याशी एकनिष्ठ आहे, दुसऱ्या कुठल्याही पुरुषाकडे पाहत नाही किंवा दुसऱ्या कुठल्या पुरुषात काही इंटरेस्ट घेत नाही, ती पतिव्रता. असं नाही आहे. पतिव्रता जे भगवंतांनी जे सांगितले 64 मी सांगू शकणार नाही, पण त्यातले अत्यंत महत्त्वाचे 6 जे आहेत ते सांगतो. व्यासांनी तेच सांगितले, भगवंतांनी तेच रिपीट केले पुन्हा. एक सुंदर सुभाषित म्हणून म्हटलं आहे त्याला. ते सुभाषित त्या काळात लिहिलं गेलेलं आहे, महाभारत व्यासांनी लिहिलेलं आहे. ते व्यास मुनी काय म्हणतात, व्यास महर्षी, मुनी नाही, व्यास महर्षी म्हणतात अतिशय साधं आहे. या 6 गोष्टी जिच्यामध्ये आहे ती पतिव्रता आहे असं समजायचं. ते चांगलं सुभाषित आहे, शाळेतही अनेकदा माझ्या तोंडून बोललं जातं. ते म्हणतात, कोणाला म्हणायचं पतिव्रता, तर कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण्यवतीह, भार्याच दुर्लभा, असं व्यासमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. ते एक थोडक्यात पाहतो. आज आपल्याला स्वर्गारोहण करायचं आहे पक्क. तर पहिलंच आहे कार्येषु मंत्री. म्हणजे काय, मंत्री जे असतात आपल्याकडे त्यांचे काय कामं असतात, लोकांच्या जेवढ्या संकट, जेवढ्या कठीणाईया जे काय असेल त्याचं निवारण करण्याचा, सध्याचे मंत्री बोलतो आहे मी, की निदान प्रयत्न केल्यासारखं दाखवायचं, करायचं नाही करायचं ते त्यांच्या मर्जीनुसार. तर कार्येषु मंत्री म्हणजे सगळी मंत्रणा, पतिदेवाला काय पाहिजे आहे, काय लागणार आहे, या आठवड्यात कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, त्याची वेशभूषा काय राहील, त्याच्याबरोबर काय कागदपत्र द्यायचे. त्याही वेळेला कागदपत्र होते, फक्त आताच्या कागदाच्या स्वरूपात नव्हते, त्याला भूर्जपत्र म्हणायचे. साल वृक्षाचे जे मोठे पानं असायचे ते वाळवून त्याच्यावर मध टाकून वाळवायचे ते, आणि त्याच्यावर नंतर लिहायचे, ते भूर्जपत्र. ते झालं कार्येषु मंत्री. करणेषु दासी. करणेषु दासी म्हणजे या करांनी जे जे काम नवरा करतो ते त्याला न करू देता, आताच्या माता भगिनी हसतील मला, अरे काय उलटं शिकून राहिले म्हणे आमच्या पतिदेवांना तुम्ही, तर ते सगळं आपण करायचं तिने. त्यावेळेला चहाचा उल्लेख तर काही नाही आहे महाभारतामध्ये, पण बाकीच्या सगळ्या पेयांचा उल्लेख आहे. ते सगळं सांभाळायचं. आंघोळीचं पाणी काढून देणे, कोणाला गरम कोणाला थंड. या 5ही पांडवांना एकदाही उष्ण पाण्याने आंघोळ केल्याचं वर्णन पूर्ण महाभारतात नाही आहे. मी खूप शोधलं, म्हटलं तो लहाना असेल त्याला तरी गरम पाणी लागत असेल, नाही.
शीतेष्ण, शीत पाणी जे आहे ते. तर हे झालं कर्णेषु दासी. नंतर भोज्येषु माता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भोज्येषु माता म्हणजे लहान बालकाला, आपल्या मुलाला आई म्हणा किंवा आजी म्हणा किंवा आईच म्हणू आपण, ती त्याला अगदी जवळ, तो खातो, एक घास पळून जातो, पुन्हाही त्याच्या पाठोपाठ जाते. थांब रे बाबा, घे, चांगलं बनवलेलं आहे तुझ्यासाठी, असं करून थालीमध्ये त्याच्याकरता जेवढं काढलं आहे त्याला तेवढं सगळं जबरदस्तीने म्हणा, प्रेमाने म्हणा, पूर्णपणे त्याला खिलवणं म्हणजे खाऊ घालणे त्याला, हा त्या स्त्रीचा धर्म. भोज्येषु माता, मातेप्रमाणे भोजन त्या पतीचं करायचं. तर शयनेषु रंभा काही म्हणत नाही, मी सगळे जाणताच, ते व्यासपीठावरून बोलायची बंदी आहे. तर शयनेषु रंभा, रंभा ही सगळ्या अप्सरांमध्ये एक अतिशय चांगली अप्सरा होती, उर्वशीपेक्षा कमी. उर्वशी सगळ्यात सुंदर होती. रंभा, मेनका ज्या होत्या, तसं शयनेषु रंभा म्हणजे पतिदेवाला जी सुख देईल शय्येमध्ये, तशी ती पत्नी हवी. त्याच्यानंतर आहे धर्मानुकूला. आता धर्म हा शब्द महाभारतामध्ये प्रत्येक ठिकाणी असा वाळूच्या कणासारखा आपल्या पायांना, अनवाणी पाय जर असले तर टोचते की नाही, वाळू जात असले तुम्ही तर नदीच्या काठाने, तसा धर्म जिकडे तिकडे महाभारतात वापरलेला आहे. पुढचं नंतर घेतो. पहिले धर्म म्हणजे काय. आपण जे सध्या समजतो धर्म म्हटलं की एकदम त्यांच्या कपाळावरची तिळी कुठते, सो कॉल्ड पॉलिटिशियन्स जे आहे, अरे धर्म की बात कर रहे. धर्म म्हणजे आपण जे समजतो हिंदू, मुसलमान, जैन, शीख, नंतर इस्रायली धर्म, आणि हा धर्म नाही, सगळे हिंदू धर्म नाही. धर्माची व्याख्या फार वेगळी आहे. 2 व्याख्या केल्या आहेत, त्यातली महत्त्वाची कोणती आहे जी मला वाटते ती सांगतो. सुस्वागतम. या धर्माच्या 2 व्याख्या केल्या आहेत पुरेच साहेब. एक आहे धारयती इति धर्मा, एका शब्द. पण शास्त्रकारांनी, व्यासांनी जी व्याख्या केली आहे धर्माची ती उद्धृत करतो, फार चांगली केली आहे त्यांनी. धर्मावरती व्यास म्हणतात की प्रत्येकाचं मत वेगवेगळं राहू शकतं, पण प्रत्येकाचे धर्म ठरलेले आहेत. ते म्हणतात धारणात धर्ममित्याहु धर्मो धारयते प्रजा यस्य धारण संयुक्ता सधर्म इति निश्चया. याचा अर्थही सांगतो की एखाद्या समूहाने किंवा समाजाने लिखित किंवा अलिखित स्वरूपात जगण्याचे जे नियम केलेले आहेत ते आचरणात आणतात संपूर्णपणे न चुकता. त्या नियमांना, अलिखित किंवा लिखित, त्या नियमांना धर्म असं म्हणतात. आणि ही व्याख्या दुर्दैवानीच म्हणेल, कारण खूप याच्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते. वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना जेलमध्ये टाकणार होते धर्मावरती बोलले म्हणून. आता त्यावेळेला लक्ष्मण शास्त्री जोशी होते की नाही माहीत नाही मला, जिवंत, पण ती धर्माची व्याख्या सुप्रीम कोर्टाला समजवून दिली. व्हॉट इज धर्म, पटलं त्यांना ते. आणि जे आरोपकर्ते नेहमी ज्यांचे हात तुटलेले असतात, समजून घ्या, त्यांनीच कोर्टात केस टाकली होती. अजून विसरलो नाही मी. तर हे जे नियम आचरणात आणून तुम्ही वागता ते धर्म. आणि धर्म 2 प्रकारचेच धर्म आहेत फक्त. बाकीचे आपण जे वापरतो सगळे तेही सांगतो मी. एक सर्वसाधारण धर्म आहे पंडित,
सर्वसाधारण धर्म म्हणजे वाक्प्रचारामध्ये नेहमी दररोज आपण जे वापरतो ते म्हणजे पुत्रधर्म, पितृधर्म, पत्नीधर्म, पतिधर्म, मित्रधर्म, सख्याधर्म, देशधर्म, हे जे आहेत हे सगळे सर्वसामान्य धर्म आहेत. दोन विशेष धर्म व्यासांनी त्यावेळेला संहितेत लिहिले आहेत. ते दोन्ही विशेष धर्माचं पालन सध्या तरी कुठे दिसत नाही. जे विशेष धर्म आहेत, दोनच आहे विशेष धर्म. त्या दोनपैकी एक म्हणजे अत्यंत नालायक असे आम्ही, धन्वंतरी. प्राणद म्हटलेलं आहे त्याला विष्णू सहस्त्रनामात. प्राणद म्हणजे प्राण देणारा, तो धन्वंतरी. हा पाळतात का हो? पहिले गेले डॉक्टरच्या इथे, दोघांचे तोंड पाहू नये म्हणतात. एक डॉक्टरचं आणि एक वकिलाचं. तो रगडतच राहते दोघे जण त्याला. तर धन्वंतरीने शपथ घ्यायची असते, ती सुद्धा आता मी पत्र लिहू यावर्षी मोदी साहेबांनी बदलली. 2018पासून लिहितो आहे मी. अरे तो हिप्पोक्रेटस कोण कुठला? ग्रीक. त्यांनी जे लिहिलं ते तुम्ही ग्राह्य मानता आणि लिहिता. आपल्या इथे कणाद, नंतर चरक हे झाले. चरक संहिता ज्या पूर्ण अतिशय विद्वान तो आयुर्वेदाचार्य होता, त्या चरकच्या नावाने का नाही करत? तर आनंदाची गोष्ट सांगतो, तर मी तर काही बाजून हिंदुस्थानमध्ये देत नाही, पण यावर्षीपासून त्यांनी जे हिप्पोक्रेटिक ओथ होतं त्याच्याऐवजी चरकांची शपथ हिंदीमध्ये, मराठीत सगळ्या युनिव्हर्सिटीत 2025पासून येणार. कालच मला कळलं. का बरं आपल्या ह्याचे विसरता तुम्ही? तर असो. तर हे एक सांगितलं मी, तो धन्वंतरी आम्ही, नालायक नंबर 1. असतील याच्यात चांगले असतील, पण ओव्हरऑल क्रॉस सेक्शन घेतलं तुम्ही तर सगळं लक्ष, सगळ्या जगाचंच लक्ष म्हणजे हिंदुस्थानचं संपूर्ण लक्ष त्या बापूजींकडेच आहे. याची खंत आहे मला. त्या कागदावरती बापूजी असलेले कागद दिले तर तुमचं काम पक्क होते तहसीलमध्ये. नाही तर कास्ट व्हॅलिडिटीच्या तिथे जाऊन पहा कसे छळतात ते. बापूचा फोटो असलेला कागद दिसला की काम 15 मिनटात होणार. असो. तर हे धन्वंतरी. दुसरा विशेष धर्म नेहमी हिंदी सिनेमांमध्ये दाखवतात बा. कुठली केस असेल ती तुळजाभवानीसारखी तराजू घेऊन उभी असते आणि दोन्ही तराजू सारखेच दाखवतात. आता राहिले आहे का? न्यायाधीश हा एक स्पेशल धर्म आहे. कोणावरच अन्याय झाला नाही तर याचं धर्मानुकूला, म्हणजे ती स्त्री अतिशय धर्माने चालणारी पाहिजे. कुटुंबातल्या, प्रपंचातल्या, गावातल्या कोणावरच तिने अन्याय होऊ द्यायला नको, अशी जी ती धर्मानुकूल आहे. क्षमया धरित्री. आणि त्याच्यापुढे षड्गुण्यवती भार्याचं दुर्लभा. आता क्षमया धरित्रीचं उत्तर यांनी मागच्या वर्षी दिलं होतं, मी विचारलं होतं. यांनी फटकन सांगितलं की धरित्रीच्या पेक्षा कोण क्षमा करते? तर ती आई करते. पण ती माता म्हणजे पत्नीसुद्धा आई स्वरूप असेल तर ती क्षमा करते. हो, करायलाच पाहिजे तिने. त्याच्याबरोबर आयुष्य ती 7 पावलं चालली असते अग्नीच्या भोवती. यांनी जसं सांगितलं तसं मी करेन. ती करत नाही तसं, आणि तो नाती चरामी म्हणून चक्कर मारणारा तोही तसं करत नाही. ते सोडून द्या. नियमाप्रमाणे चाललंच पाहिजे असं काही नाही. तिने क्षमा करायलाच पाहिजे. मग आमचा एक मित्र कुचेष्टीने म्हणे, मग समजा म्हणे तो खात्या पित्या घरचा असला म्हणजे, म्हटलं त्यालाही क्षमा करायची तिने. अरे जी गोष्ट सगळे देव पित होते
मला क्षमा करा, मी कोणाला जे आहे ना ते मी खरं बोलतो म्हणून मी तायडे साहेब, मी कोणालाच आवडत नाही ज्या मायाबीन. मी खरं बोलतो, स्पष्ट बोलतो. सगळे मग माझं तोंड वळलं गेलं की मग पाजी आहे म्हणे झालं, काही बोलते, काही नाही, खरं बोलतो. खरं पचवण्याची ताकद आपल्या हिंदुस्थानच्या जनमानसात 0% आहे. खरं मानायलाच तयार होत नाही कोणी. असो, नवरा दारू पिऊन आला तर काय त्याला फटके मारणार आहे का तुम्ही? आमचा होता एक मित्र लहानपणापासूनचा, अत्यंत शुद्ध, अत्यंत चांगला, पण एका वाईटपणाने म्हणजे देवांच्या ज्या सवयी आहेत त्या लागल्या त्याला. दररोज सकाळपासूनच लागे त्याला, तर वारला तो, आता नाही आहे. असो, तर हे असे 6 गुण सांगितलेले आहेत पतिव्रता ठरवण्याकरता 64 गुणांपैकी. व्यासांनी सांगितल्यावर मग कलियुगामध्ये भोजराजाच्या पदरी जे होते कवी कालिदास, त्यांनाही विचारलं भोजानी एकदा की का रे वा, पत्नी कशी असायला हवी, मी पत्नीच्या शोधात आहे, कशी असायला हवी. तर कालिदासांनी त्यांना व्यासांचं काही ऐकवलं नाही, म्हणजे याच्या लक्षात नाही राहणार. मी साधं सांगतो, लक्षात ठेव. तशी मिळाली तर हा श्लोक दररोज म्हणायचा, नाही तर काही म्हणायचं नाही. त्या कवी कालिदासांनी लिहिलं आहे, अतिशय उत्कृष्ट लिहिलं आहे. त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या पहिला शब्दच गृहिणी आहे. गृहिणी सचिवाः सखी मिताः मिथाथ. गृहिणी सचिवाः सखी मिताः प्रिय शिष्या ललिते कला विधौ. एवढ्यावरच थांबले नाही ते. एवढ्यावर थांबले तर आमचे जे पूज्य गुरुजी आहे विनोद, त्याच्या पुढचंही आहे, तू विसरलास रे म्हणे. तर खरोखर विसरलो होतो. मी त्यांचा आवडता शिष्य होतो, हे डिंग मारण्यासाठी नाही सांगत आहे. त्यामुळे पुढची लाईन विसरला ती जास्त महत्त्वाची आहे. ना आम्ही लगेच लिहून घेतो. म्हटलं सर लिहून नको घेऊ म्हणे, 10 वेळा घरी जाऊन म्हण, तुझ्या लक्षात राहील. करुणाम शृणेन विधिना दत्ता, याचाही अर्थ सांगतो. करुणाम शृणेन विधिना दत्ता किम मे अतः भाग्यपरम. की असे गुण असलेली की जी गृहिणी आहे, जी सचिवासारखं काम करते, जी माझी सखी आहे, सखी या शब्दावर विवेचन करेल, सखी आहे, आणि जी प्रिय शिष्या जी असते गुरुजींची, जी सगळं ऐकते, लिहिते, सगळं करते, तशी ललिते कला विधौ. 64 कला ज्या आहे त्या सगळ्या जिला माहीत आहेत, अशी जी असावी ती. जर विधी म्हणजे ब्रह्मदेवानी करुणाम शृणेनं, करुणा तुझ्यावर करून तुला जर दिली तर ते किम मे भाग्य अतः परम. याच्यापेक्षा दुसरं भाग्य काही नाही आहे विनोद. अशी मिळणं तर कठीण आहे म्हटलं गुरुजी, पण शोधीन मी. असो, तर असे पतिव्रतांचे लक्षणं सांगितलेले आहेत व्यासांनी, आणि त्याच्यामध्ये आपली द्रौपदी माता बसते. इथे सांगितलं अज्ञातवासात, त्यांचा अज्ञातवास ज्या दिवशी संपलेला असतो, आधीच 15 दिवस आधी, त्याच्या आधी एक युद्ध होतं. अर्जुन सगळ्यांना कौरवांना पळवून लावतो, तिथून ते गायी चोरायला आले असतात. आणि हे सगळे पांडव आणि द्रौपदी उदयिक म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांचा जो राजदरबार असतो तो राजा यायच्या आधीच युधिष्ठिर त्याच्या सिंहासनावर बसलेला असतो. वामांगी सीता तशी द्रौपदी त्याच्या डाव्या मांडीवर बसलेली असते. भीम छत्र चाम्र त्याच्यावर चाळत असतो. अर्जुन नकुल सहदेव समोर बसलेले असतात. राजा आणि त्याचे मंत्री येतात तर ते चिडून जातात की अरे हा कंकभट, हा बल्लव, हे मुकुट वगैरे घालून इथे बसलेले आहेत, कसे काय विचारतो राजा त्याला. तर तो युधिष्ठिर नम्रपणे त्याला ओळख करून देतो की महाराज, तुम्हाला कदाचित माझा चेहरा, कारण आपली भेटच कधी झालेली नाही आहे, म्हणूनच इथे मी आलो अज्ञातवासात. पण तुम्ही मला मांडलिकत्वाची पावती पाठवलेली आहे.
मी राजसी यज्ञ केलेला थोर श्रेष्ठ पांडुपुत्र युधिष्ठिर ते म्हटल्याबरोबर त्या विराट राजा अक्षर रडायला लागतो, हुंके देतो तो की अरे म्हणतो हे 10 चंद्रमास आपण यांना बोला. त्यांनी घोड्यांचा खरारा केला, लहाना सहदेवता तो गाई साफ करायचा, यांनी स्वयंपाक केला, अक्षरक्ष तो आपल्या मुलालाही बोलावतो उत्तराला, सगळेजण येतात आणि त्यांची माफी मागतात. तो विराट खुश होतो, म्हणतो हे माझं परम भाग्य आहे की तुमचे पाय माझ्या राजधानीला लागले, तुम्ही अशा रीतीने राहिले गुप्त. मला जी काय शिक्षा करायची आहे ती करा, पण शिक्षा तर द्याच, पण माझी एक विनंती, शिक्षा दिल्यानंतर तुम्हाला हो म्हणायची आहे. आता स्पष्ट बोलणारा यांच्यात भीमच होता फक्त, बाकीचे आपले मोठे बंधू बोलले नाही, आपण कशाला बोलायचं काही, चूप. भीम विचारतो सांग ना काय विनंती आहे रे म्हणे तुझी, आम्ही करू पूर्ण. तर तो म्हणतो माझी या अर्जुनाला विनंती आहे की माझ्या ज्या कन्येला यांनी नृत्य शिकवलं बृहन्नड्डा म्हणून, तिच्याशी यांनी लग्न करावं. आता तो तर युधिष्ठिरापेक्षाही शुद्ध होता हो अर्जुन, म्हणूनच त्याचं नाव अर्जुन पडलं. तो उभा राहिला, म्हणतो महाराज क्षमा करा. एक तर पहिली गोष्ट मला आधीच्या पत्न्या आहेत, आणि दुसरी गोष्ट तुमची जी मुलगी आहे उत्तरा, तिला मी माझी शिष्य म्हणून त्या दृष्टीने पाहिलंच नाही, ती माझी मुलगीच होती. आणि मुलीशी कोणी काही लग्न करत नाही, गुरु आणि शिष्य यांचं लग्न होत नाही. पण तुम्ही विनंती केली आहे म्हणून एक गोष्ट, तुमची जर इच्छा असेल, तुम्ही सगळे राजे लोक इथले तुझे नातेवाईक तयार असतील, तर माझा जो माझ्या इतकाच शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण आहे अशा पुत्राशी तुझी मुलगी तू देऊ शकतो, आणि आम्ही होकार म्हणू. तर आता पुत्राशी म्हटल्यावर सगळ्यांना वाटतं की अर्जुनाने द्रौपदीपासून जो झाला, म्हणजे युधिष्ठिरपासून द्रौपदीला झाला तो प्रतिविंध्य त्याचं नाव, भीमापासून जो झाला त्याचं नाव सुतसोम, अर्जुनापासून जो झाला तो श्रुतकीर्ती, असे 5 जणांपासून झाले तिला. आणि सहदेवापासून झाला तो श्रुतसेन, आणि नकुलापासून झाला त्याचं नाव शतानिक. तर आता या युधिष्ठिराच्या मनात चुळबुळ होते की आता अर्जुन माझा पुत्र म्हणजे कोणाला म्हणून राहिला, कारण हा प्रतिविंध्य तर मोठा असतो त्याच्यापेक्षा, अर्जुनाच्या मुलापेक्षा सुतसोमपेक्षाही मोठा असतो. मग त्याच्या मनात असते की हा प्रतिविंध्यचं नाव घेतो का. अर्जुनसुद्धा समचरण दृष्टीने पाहणारा असतो. तो म्हणतो ह्याच्यातले मी कोणाचंही नाव घेतलं तर बाकीचे नाराज होतील, द्रौपदी नाराज होईल, मुख्य ते असतं त्याला. अर्जुन म्हणतो सध्या तो इथे नाही आहे, तो त्याच्या मामाच्या घरी आहे सध्या, आणि सगळ्या अस्त्रविद्या त्याला मामा शिकवलेल्या आहेत, अर्जुनापेक्षाही चांगल्या. तुमची जर इच्छा असेल तर त्याचं नाव अभिमन्यू आहे, त्याच्याशी या उत्तरेचं लग्न होऊ द्या. सगळेजण हो म्हणतात. सगळीकडे दूत पाठवतात ते भुर्जपत्रावर लिहून की अजून 7 दिवसांनी अभिमन्यू आणि उत्तरेचं लग्न आहे. आता मुख्य पंचायत होते, एकदम युधिष्ठिर असा कपाळाला हात लावून बसतो. घरी आल्यावर तिथे तर काही नाही, ते म्हणतात आम्ही आता तुमचं आतिथ्य स्वीकारणार नाही, तुमच्या नगरीत जिथे आम्ही त्या कुंभाराकडे राहत होतो त्याच्याच घरी आम्ही राहू, किंवा तिथे जर तुमचा कुठला दुसरी व्यवस्था असेल तर आमच्या सगळ्यांची व्यवस्था तिथे करा. तर त्यांना ते उपप्लव्य म्हणून जे गाव होतं ते खूप आवडलेलं होतं. तिथे सगळे शिफ्ट होतात, तिथे नेतो यांना विराट राजा, आणि लग्न करून मगच जायचं म्हणतो इथून.
मला प्रश्न कोणीच काही बोलत नाही. अहो बोलणार कसे? लग्न करायचं, कांचन पाहिजे ना जवळ. हे तर साधे दास म्हणून इथे काम केले, काय आहेर देणार होते? त्याही वेळेला आहेर पद्धती होती. आणि न मागता वरपक्षाला अर्ध राज्य देऊन टाकायचं, अर्ध्या राज्याचा महसूल तो राजा देऊन टाकायचा. यांना प्रॉब्लेम होता, तो तर देईल हो आपल्याला, अभिमन्यूला. आपल्याजवळ काय छदाम त्यांना द्यायला, ते विचार करत असतात. तोपर्यंत दूध गेले असतात. मग सगळेजण विचार आपसात चालू असतात यांचे, द्रौपदीचे. कसं करायचं, काय करायचं, इतके लोक येतील, सगळीकडे पाठवले असतात त्यांनी पत्रिका. मग सहदेवाला विचारतात. मग सहदेव पहिल्यांदाच श्रीकृष्ण भगवंतानी घातलेली अट मोडतो. तो म्हणतो काळजी करू नका, भगवंतांना निमंत्रण गेलेलं आहे आणि सगळ्यात त्याचे जे सखा आणि सखी त्याचे जे आहेत ते इथेच आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सगळे आहेर तुम्ही तुमच्या मनात आणूनही जे देऊ शकणार नाही तेवढे गाडे भरून भगवंत ते घेऊन येईल लग्नाच्या आधी 2 दिवस. तुम्ही काळजी करू नका. आणि सहदेवानी म्हटलेलं असतं तसंच होतं. भगवंत त्याच्यामध्ये 21 गाड्यांचा उल्लेख आहे. 21 गाडे म्हणजे 21 बैलगाड्या भरून श्रीकृष्ण आहेर घेऊन येतात. उत्तम उत्तम वस्त्र सगळं. वेशीवर आल्यावर त्या याला पाचजन्याचा आवाज ऐकू येतो सहदेवाला. म्हणतो आले भगवंत. नाही म्हणते अरे काय काही सांगतो, अजून तर 3 दिवस आहे लग्नाला, आधी कशाला कडमडेल तो इथे. म्हणते तुम्हाला माहीत नाही, मी सांगतो ऐकून घ्या फक्त. आणि 15 मिनटातच म्हणतो कोणी तर दिसत नाही, नुसत्या बैलगाड्या दिसतात आहे, रथ तर कुठेच नाही आहे. अर्जुन आणि युधिष्ठिर म्हणतो सगळे येतं, थांबा तुम्ही. ते आल्यावर येतो तेव्हा रडू फुटतं युधिष्ठिराला की काय या माणसाचं प्रेम आहे, काय अंडरस्टँडिंग आहे हो, की यांच्याजवळ कफललं काय, हे आहेर द्यायला काहीच राहणार नाही. मग आपले सगळे तिथले मित्र घेऊन तो आलेला असतो लग्नाला अभिमन्यूच्या. आणि 12 गाडे की जे कधी त्या विराट राजांनी पण अपेक्षा केली नसते की आपल्याला इतके सुंदर आभूषणं, इतके सुंदर वस्त्र माझ्या मुलीला मिळतील. आता 12 गाडे म्हणजे खूप झालं ना हो. एवढं आणतो. या दोघांचं अतिशय थाटामाटात लग्न होतं. रात्री पंगत असते. मग पंक्तीच्या आधी सगळ्यांना गेले असतात भूर्जपत्र, पण ते पाठवायचं आणि नाव लिहायचं काम भीमाकडे दिलेलं असतं. भीम आधीच खट माणूस, त्याच्यावर सोपवलं असतं तू सगळ्यांना भूर्जपत्र देशोदेशी पाठवायचे. भीम सगळीकडे पाठवतो. कुरुवंशात एकही पत्रिका पाठवत नाही. संपूर्ण लग्नामध्ये कुरुवंशातला एकही माणूस तिथे उपस्थित नाही. किंबहुना त्यांची माता कुंती हिलासुद्धा पाठवलेलं नसतं त्यांनी. हिला पाठवलं तर लोक म्हणतील आम्हाला का नाही, ते मी वर्ज केलं म्हणून सांगतो तो. आणि पंक्तीच्या आधी सगळे बसतात तर द्रौपदीला हुंदके येतात आणि अश्रुधारा लागतात तिला. तर सगळेजण म्हणतात अरे लग्न तर म्हणते उद्या आहे, तुला का बरं रडू येत आहे. युधिष्ठिर विचारतो तिला, पाचाली काय झालं, काय दुःख आहे. आता संपला आपला अज्ञातवास, आता इथला दुःख करू नकोस. अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यातला आहे. आता तिला खरं सांगू का, 5 नवरे जरी होते तरी तिचं रोम अन रोम, कण अन कण ओळखणारा फक्त एकच होता त्याच्यात, तो म्हणजे भीमसेन. आत्यंतिक प्रेम केलं त्यांनी द्रौपदीवर, दुसऱ्या कोणीच नाही केलं तितकं. तो म्हणतो सगळ्या बंधूंना म्हणतो मला माहीत आहे, म्हणतो हे काही दुःखाश्रू नाही आहेत,
हे आनंदाश्रू आहेत तिच्या डोळ्यात. म्हणते का बरं, लग्नाला तर अजून 2 दिवस आहे, आनंदाश्रू कसले आहेत आत्तापासून? भीमसेन म्हणतो मी बोललो तर तुम्हाला पटणार नाही. नाही नाही बोल म्हणतो. अरे म्हणतो उद्या हिचं संपूर्ण माहेर इथे येत आहे, सगळे पाचाल नरेश सगळे येतात आहे, द्रष्टद्युम्न येतो आहे, शिखंडी येतो आहे, सत्यजित येतो आहे, कुंतीभोज येतो आहे, धृतकेतू येतो आहे, सगळेजण हिचे माहेरचे भाऊ येणार आहेत, म्हणून तिच्या डोळ्यात ते आनंदाश्रू आहेत. तर म्हणतो त्याच्यात काय, अरे त्याच्यात काय एवढं तुमच्या कधी लक्षात आलं नाही म्हणे. पूर्ण आर्यावर्तात पुरोहित साहेब, पूर्ण आर्यावर्तात, पूर्ण त्यावेळच्या सगळ्या राजांमध्ये एकच स्त्री ती अशी होती की जिला कधीही पूर्ण आयुष्यभर माहेरपणाला बोलावलं नाही. आणि म्हणून तिला ते आनंदाश्रू असतात की सगळे माहेरचे लोक आपल्याला आता भेटतील. तर या संपूर्ण आर्यावर्तात एकच स्त्री होती का हो अशी की जिला माहेरी बोलावलं नाही? तिची समजूत घालायला पाहिजे असते. दुसरी पण एक स्त्री आहे अत्यंत जवळची, नाही बोलावलं माहेरी तर नाही बोलावलं माहेरी, काही फरक नाही पडतात त्यांनी. सासर हेच माहेर आहे असं समजूनच तिला पतिव्रता म्हणून वागायचं असतं, हे त्या स्त्रीला सांगत असतो. असो, आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. आयुष्यात कधीच माहेरपणी बोलावलं नाही असं होते का हो? एकदा कधी आयुष्यात 2दा 3दा काही मंगल प्रसंगी केव्हा तरी तर माहेरी राहायला बोलावतात. या द्रौपदीला एकदाही नाही बोलावलं, एकदाही नाही बोलावलं. तोही तिला होता. तर भीम बोलण्यात खट होता खूप. भीमसेन तिला म्हणे आनंदाश्रू आहे तुला भेटायचे. आल्यावर त्या सगळ्या शहाण्यांना विचार की आत्तापर्यंत तुमचं प्रेम कुठे गेलं होतं की माझी आठवण आत्ता आली तुम्हाला लग्नाच्या वेळेला? ती काही बोलत नाही बिचारी. ती भीमाच्या जवळ जाते आणि आपलं डोकं ठेकते झाला की एक तरी आहे की ज्यांनी ओळखलं की हे दुःखाश्रू नाही आहेत, आनंदाश्रू आहेत. आणि अशा रीतीने फार धुमधडाक्याने लग्न होतं. लग्न झाल्यावर मग वापस जायचं, तर वापस जायच्या आधी तिथे खल होतं. वापस जायचं म्हणतोय म्हणे युधिष्ठिरा तू धर्मराजा आहेस, वापस जाणार कुठे? या नवीन सुनबाईला आश्रित म्हणून तू हस्तिनापूरला घेऊन जाणार का म्हणे? परवानगी कशाची मागायची आहे म्हणे? तुम्ही सगळं पूर्ण केलेलं आहे, आता काही गरज नाही. आता इथून दूध पाठवा म्हणे की आमचं जे राज्य तुम्ही बळकवलं, आम्ही येतो आहे, त्याची सगळी साफसफाई, तिथल्या नागरिकांचं समाधान तुम्ही करा, आम्ही 3 दिवसात पोचूच. आता असा निरोप पाठवल्यावर तिथली चांडाळ चौकडी गप्प बसणार होती. कुठलं तुमचं राज्य म्हणे, हरलेलं आहे, काही मिळणार नाही म्हणे तुम्हाला. आणि त्या दूताला वापस पाठवते. आणि धृतराष्ट्र मग आपला दूत तिथे पाठवतो. त्या दूताचं नाव आहे संजय. वारंवार प्रत्येक ठिकाणी संजयाचं नाव आहे. हा गवलगण मुनींचा सूतपुत्र असतो, पण त्याला मंत्र्याचा दर्जा असतो. त्या संजयाला धृतराष्ट्राच्या अगदी जवळचा असतो. पूर्ण गीतेमध्ये आहे संजय उवाच संजय उवाच. गवलगण नावाचे जे मुनी असतात त्यांचा पुत्र हा जातो मग तिथे. आणि हा दूतानी जे नको बोलायला तेही बोलतो तिथे. तो त्यांना धर्म शिकवायला निघतो. भगवंतही तिथे असतात. असं नाही तसं नाही, तुम्ही धर्माने वागले नाही, आम्ही काहीच अधर्म केलेला नाही, धृतराष्ट्राचं तुमच्यावर मुलासारखं प्रेम आहे आणि तुम्हाला राज्य कशाकरता पाहिजे आहे, तुम्ही आमच्याकडे जे महाल आहेत त्या महालांमध्ये राहा, सगळेजण एकत्र कुटुंब पद्धती करा. अहो शक्य होतं का ते? तुम्ही या असंच तर म्हटलं नाही त्यांनी. भगवंत म्हणे जास्त बोलू नको, एक सांग आम्हाला देणार आहे की नाही देणार आहे. तो म्हणे मी त्याच्यावर बोलू नाही शकत, मी फक्त तुम्हाला निरोप आहे, मी निरोप येऊन सांगितला, तर अजून काय करायचं असेल ते तुम्ही करा. एक मताने तिथे मग ठरतं की याच्यापुढे कोणी दूध बीत जायचं नाही. दूत म्हणून मी स्वतः जाईन म्हणतात. भगवंत सांगतात
दूत म्हणून मी स्वतः जाईन, बोलणी करीन आणि येईन मग वापस जे आहे. तर जायच्या आधी तो प्रत्येकाला भेटतो, 5 जणांना वेगवेगळं, की प्रत्येकाच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं असतं त्याला. युधिष्ठिराला भेटतो तर युधिष्ठिर धर्मराज म्हणतो कृष्णा केशवा म्हणतात, केशवा कशाला तिथे जायचं युद्ध, आपण ते बोलावतील, त्यांनी म्हटलं या आपण जाऊन राहू तिथे, चुप बस म्हणे. भीमसेनाला विचारतो, भीमसेन सगळे 5 जण असतात, भीमसेन ऐकत असतो. भीम आपल्या आयुष्यात आपली मर्यादा सोडून इतकं, ज्याला आपण आजकाल म्हणतो सार्कास्टिक बोलतात, तसं भगवंताला म्हणतो. अरे तुला काही वाटत नाही का म्हणतो, तुझं बरोबर आहे म्हणतो श्रीकृष्णाबरोबर. अगदी आम्ही लिहून जाऊन त्या दुर्योधनाच्या पायाचं तीर्थ घ्यायला पाहिजे, धृतराष्ट्राला बाप म्हणायला पाहिजे, गांधारीला आई म्हणायला पाहिजे, आमच्या आईकडे नाही गेलो आम्ही तरी चालेल. तर कृष्णाला कळतं की हा किती संतापलेला आहे. अरे म्हणतो एक हुकूम कर फक्त तू बस, पण बाकीच्यांना विचारायचं आहे तुला विचार. अर्जुनही आपली शेपटी टाकतो, कशाला युद्ध, किती लोक मरतील, हे होईल ते होईल. शकुनी असतो तर शकुनी म्हणतो दादांनी जे म्हटलं म्हणजे अर्जुनाने ते बरोबर आहे, ते युद्ध झालं तर पुष्कळ नुकसान होईल दोन्हीकडचं. एकटा शेर का बच्चा राहायचा छोटा, सगळ्यात छोटा जो असतो ना त्याला भीती नसते कष्टी पंडित, स्वानुभवानी सांगतो. तो आहे तो स्पष्टच बोलते, छोटा असतो तो, आणि सगळं तोच झेलतो कुटुंबातले कामं. सहदेव म्हणतं काय गोष्टी करून राहिली आहे, आणि कृष्णाला म्हणतं तुला शोभते का म्हणे तुम्हाला हे. कृष्ण वयाने मोठा त्यांच्यापेक्षा. तुम्ही असं म्हणता म्हणे की क्षमा करावा म्हणून त्यांच्याशी, कशा करता. ज्या लोकांनी राज्य घेतलं त्याची खंत नाही, ठीक आहे राज्य घेतलं हिरावलं त्यांनी. ज्यांनी वनवासात पाठवलं त्याची खंत नाही, अज्ञातवासात पाठवलं त्यांची खंत नाही. पण जी आमची शुचिभूर्त झालेली, की जिच्या केसांना फक्त सप्त सिंधूंचा स्पर्श झाला आहे, त्या स्त्रीची विटंबना केली, अशांशी मी तरी क्षमा करणार नाही. तुम्ही तिघही वेगळे व्हा म्हणे, मी आणि भीमसेन आम्ही दोघंच जातो आणि पाहतो काय करायचं आहे. मग यांना तर 5 जणाला विचारलं. भगवंत द्रौपदीला विचारतात, द्रौपदी काही तिथे नसते, तिच्या कक्षात जातात ते उपप्लव्य राजधानीला. ते एक शब्दही बोलत नाही, एकही शब्द उत्तर देत नाही ती भगवंताला. ती फक्त पाठमोरी होते आणि म्हणते केशवा माझा मोकळा केश संभार पहा, हा तिथे शिष्टाईला जातो आहे तर लक्षात ठेव की तुझ्या या सखीनी 13 वर्ष वेणी घातलेली नाही आहे, आणि माझी त्यावेळेला घेतलेली प्रतिज्ञा आहे की ही जी वेणी बांधल्या जाईल ही दुःशासनाच्या रक्तानीच बांधल्या जाईल. अरे बापरे. भगवंत एकदम काळजी करू नको म्हणे. नाही नाही तू शम करून आलास तर त्याच्यापुढे आयुष्यात मी तुझ्याशी भेटणार नाही एवढं सांगते म्हणे तुला. तू कसंही कर आणि शिष्टाई असफल कर, हे द्रौपदीच्या शब्दात व्यासांनी घातलेले. शिष्टाई करू नकोस. जातात श्रीकृष्ण तिथे सभेत. शिष्टाई होऊ शकली असती कदाचित. समोरची पार्टी जर कॉम्प्रोमाइजला तयार असेल तर होऊ शकते. किंवा वाड्याचा अर्धा भाग आहे तू घे, अर्धा मला दे, काय जे काय असेल तसं. श्रीकृष्ण येणार असं कळल्याबरोबर धृतराष्ट्र अतिशय चलाखीने त्याच्याकरता विदुराला सांगतो आपले उत्तमोत्तम 4-5 रथ त्याला देऊन टाक प्रेझेंट म्हणून कृष्णाला. त्याच्याकरता रत्नहार निवडा, उत्तमोत्तम वैदुर्य मणी म्हणून जे आहे ते सोन्यापेक्षाही जास्त, हिऱ्यापेक्षा जास्त किंमत त्या वैदुर्य मण्याची होती. तो वैदुर्य मणी कुठे सापडतात हे काही मला सापडलं नाही, त्याच्यामुळे मी काही श्रीमंत झालो नाही, वैदुर्य मणीच पाहिलं नाही. तर ते
वैदुर्य मण्याची माळा असलेल्या माळा करा, श्रीकृष्णाचं स्वागत करा. सभा बोलावली जाते आणि सभेत हे सगळे असतात. त्यांच्याकडनं शास्त्रार्थ करणारे श्रीकृष्ण फक्त एकटाच असतो, एकटाच आलो असतो. तर त्यावेळेला युधिष्ठिराने त्याला सांगितलं असतं की तू जाऊ नको, त्या दुर्योधनाचं अंतःकरण काय आहे तुला माहीत नाही. तुला जर पकडून त्यांनी मारून टाकलं तर तू एकटा चालला आहे, तिथे कौरवांची पूर्ण सेना आहे. तर श्रीकृष्ण म्हणतो मी एकटा जात नाही आहे, माझ्याबरोबर सात्यकी आहे आणि माझ्याबरोबर कृतवर्मा पण आहे. आम्ही तिघंजण आहोत, तू काळजी करू नको, मला काही कोणी. मग तिथे गेल्यावर त्यांची वादावादी होते, असं नाही तसं नाही. मग श्रीकृष्ण म्हणतो ते जे मागतात आहेत ते अनुवंशिक प्रॉपर्टी मागत नाही आहेत. एकदाही युधिष्ठिराने हस्तिनापूर असा शब्द उच्चारला नाही. ते मागतात आहे ते इंद्रप्रस्थ, जे स्वतःच्या बळावर त्यांनी तयार केलं तेवढं त्यांना द्या, बाकी त्यांना काहीही नको आहे. ताडेल तट्टू घोडा फार चांगली म्हटलेली आहे त्यावेळेला. भाकरी का करपली, पान का सडलं, घोडा का अडला, एकच उत्तर, न फिरवल्याने. घोड्याला फिरवलंच नाही, वापस नाही येऊ शकला. भाकरीला फिरवली, करपली, ती पाणी टाकावं लागते त्याच्यावर भाकरी करताना. पानाचंही तसंच आहे, पाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागतं तर आता नाही तर सडतात पानं. नुसतं पाणी मारलं तर एकच उत्तर, न फिरवलं. तसंच इथे अत्यंत उद्दिष्टपणे, उद्दामपणे कृष्णाने विचारलं, मी जे बोलतो आहे ते पहिले धृतराष्ट्र महाराजांना मी नमस्कार करतो, भीष्माचार्यांना. धृतराष्ट्राच्या आधी भीष्माचार्यांच्या पाया पडतो, द्रोणाचार्यांच्या पाया पडतो, कृपाचार्यांचे पाया पडतो. श्रीकृष्ण म्हणतो मी पांडवांचा आणि द्रौपदीचा, हे लक्षात घ्या, इथे एकट्या पांडवांचा नाही, पांडवांचा आणि द्रौपदीचा दूत म्हणून मी आलो आहे. आणि त्यांचं म्हणणं काय ते मला तुम्हाला सांगायचं आहे. काही कठीण नाही आहे, म्हटलं तर 2 मिनटात सुटेल, म्हटलं तर सुटणार नाही. असतात आपले हुशार मग चौघडी, चांडाळ चौघडी, नाही नाही म्हणतात, होणार नाही आहे कधीच. तर त्यावेळेला तो धृतराष्ट्राला म्हणतो की हे तुझे चांडाळ चौकडी जे आहे यांना आपल्या राजसिंहासनाच्या आणि राजाच्या अधिकारात यांना पकडून तू बाजूला ठेवून तू माझ्याशी बोलून भीष्माचार्य माझ्याशी बोलतील. क्षणार्धात समष्टी होईल, क्षणार्धामध्ये कॉम्प्रोमाइज होईल, सगळं व्यवस्थित होईल. ते ऐकल्याबरोबर हे चौघही भो पळतात तिथून सभेतनं. ॲक्च्युली सभेचा अपमान असतो तो, न सांगता राजाला उठून चाललं जाणे अपमान राजाचा, त्या राजसिंहासनाचा. हे चौघही चालले जातात. बाजूला आतमध्ये आता तिथे राजवाडाच होतो, सभागृहाच्या बाजूला पुष्कळ खोल्या असतात, बसतात तिथे खल करतं. तर शकुनी म्हणते याच्यावर मला एकच उपाय सुचतो, हा एकटाच तर आलेला आहे म्हणे, सभेमध्ये सात्यकी पण नाही, सात्यकी दरवाजावर आहे, कृतवर्मा अजून त्याच्या पुढे आहे. त्यांना कळायच्या आतच आपण या म्हणे चेटक्याला बांधून टाकू आणि आपल्या बंदीगृहात टाकून देऊ. मग कसला शमन, कसलं काय की दूत आमच्यापर्यंत पोचलाच नाही. तर असं झाल्यावरती ते ठरवून येतात तिथे. आणि मग दुर्योधन, या दुर्योधनाच्या एका वाक्यावर पुरोहित साहेब हे सगळं महाभारताचं युद्ध झालेलं आहे. त्यावेळेला कृष्ण भगवंत आहे फक्त तिघांनाच माहीत होतं. हा सर्वसामान्य माणूस नाही, हा भगवंत आहे, परब्रह्म आहे, हे फक्त तिघांनाच माहीत होतं. येतात हे चौघं आपली मसल्लत करून आणि बरोबर 200-300 सैनिक मोठा साखळदंड घेऊन येतात.
त्या कृष्णाला म्हणतो तो दुर्योधन म्हणतो, तू दूताच्या रूपामध्ये दानव बनून आलेला आहे म्हणतो तू आमच्याकडे, आणि जबरदस्तीने मागून राहिला, आम्हाला कशा धमक्या देऊन राहिला म्हणे तू, नाश होईल आणि असं होईल आणि तसं होईल, आणि चला बांधणारे म्हणे याला, भगवंताला बांधा. मूर्ख जे असतात ते करू शकतात असं. ते सैनिक काय बिचारे, सांग पाटला काय लिहू, हुकमाचे ताबेदार, तो अतिशय जड साखळदंड जो 100 लोकांच्या यांनी उचलत नाही तसे घेऊन येतात ते. तर कृष्ण फक्त आणि फक्त भीष्माचार्यांकडे पाहतो, बस फक्त पाहतो त्यांच्याकडे. ते समजतात, ते उठून उभे राहतात आणि म्हणतात, अरे काय मूर्खपणा करून राहिले. तर ते भीष्माचार्याला चूप करून देते कर्ण, ओय खाली बस म्हणते, बोलू नको जास्त. दुःशासनही ओरडतो त्यांच्यावर, पितामह नात्याने असाल तुम्ही, इथे कोणी पितामह नाही आहे, इथे राजा एकच आहे, तो म्हणजे दुर्योधन. राजा हा शब्द त्यांनी वापरलेला नाही आहे दुःशासनाने. तो म्हणतो इथे शास्त्राचा अर्थ आहे जो शासन करतो. याच्या वडिलांना तर दृष्टीच नाही आहे, तर काय शासन करणार आहे, हाच शासन करतो आहे म्हणे. पण म्हाताऱ्याने अजून याला सिंहासनावर बसवलं नाही, हा शास्त्र आहे म्हणे, एक तुम्ही चूप बसा. भीष्माचार्यांना अपमान सोडून बसून जातात ते. आणि मग हा दुर्योधन त्या भगवंताकडे पाहतो. आता म्हणे तुझी जे काय पोपट पंची आहे ती तू करूच शकणार नाहीस. पहिले म्हणे केशवा इकडे पहा. अरे देवाला कोणी म्हणते का हो, गजानन महाराजाच्या मूर्तीसमोर असं करणार आहे की मी, त्या रामाच्या मूर्तीसमोर जाऊन करणार आहे. हा तर प्रत्यक्ष जिवंत परब्रह्म आहे. त्याला जाऊन दुर्योधन आपले त्यावेळेला असे शर्ट वगैरे नसायचेच ना हो, उत्तरीय फक्त आणि अधरीय. अत्यंत निगृण कृत्य त्या दुर्योधनाने केलं त्यावेळेला. कृष्णाकडे पाहतो आणि कृष्ण म्हणतो त्यांचं राज्य त्यांना देऊन दे रे म्हणतो, मी विनंती करतो तुला, तू म्हणशील तर तुझ्या पायाही पडतो मी, पण युद्ध न करता दे. असा उभा राहतो तो, दंड काढून दुर्योधन. नाही बलवान होताच तो, अतिशय कमावलेलं शरीर होतं. तो कृष्णाला सांगतो, या एका वाक्यामुळे अशोकराव महाभारत झालं, नाही तर झालं नसतं. तो म्हणतो कृष्णाला, ध्रियमाणे महाबाहो मयी संप्रति केशव, या वद्धी तीक्ष्ण या सुच्च्या विद्येद अग्रेण केशव. अर्थही सांगण्याचा, विद्येद अग्रेण केशव तावदपि परित्याज्यम भूमेर्नः पांडवान प्रती. याचा अर्थ असा आहे की हे जे ध्रियमाणे म्हणजे मी धारण केलेले जे बाहू आहे ते तू कधी पाहिले नसशील म्हणतो कृष्णा, माझ्यासारखा कोणी मिळाला नसेल तुला. अरे दोन्ही दंड असे करून दाखवते ना तो छोटू पहलवानसारखा. आमच्या वेळेला होते छोटू पहलवान. यावद्धी तीक्ष्ण या सुच्च्या म्हणजे एका सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनसुद्धा मी पांडवांना, तावद अपि परित्याज्यम, परित्याज्य म्हणजे देणे, देऊन टाकणे. भूमेर्ना म्हणजे भूमी, पांडवान प्रति म्हणजे पांडवांना देणार नाही. बऱ्या बोलांनी वापस जा. तरी भगवंत उभे असतात तिथे. मग तो म्हणतो आता हे काय आपलं ऐकून नाही राहिलं, आता हा काही दूत राहिलेला नाही आहे. कारण कुठल्याही दूताला राज्य संस्कारांप्रमाणे दूताला तुम्ही अटक करू शकत नाही. रामायणामध्ये अंगदही गेला होता दूत बनून, त्याला पकडू नाही शकला रावण. रावणाशी शास्त्रार्थ केला त्याने. तसंच इथे दुर्योधन म्हणतो, चला रे म्हणतो, काय पाहताय वेंधळ्यांनो, मगापासून मी सांगतोय तुम्हाला बद्ध करा याला आणि त्या आपल्या अंधार कोठडीत टाकून द्या. खूप ताकद होती बा त्याची असं बोलण्याची. असं बोलल्याबरोबर
असा त्यावेळेला पाचजन्य शंख भगवंताच्या हाती नसतो, तरीसुद्धा पाचजन्याचा आवाज त्यांना जोरदार सगळ्या पूर्ण सभागृहाला ऐकू येतो. आणि नंतर पाहतात ते तर श्रीकृष्ण भगवंत जे नॉर्मल यष्टीचे होते, तुमच्या आमच्यासारखे असतील कदाचित, तो त्याचं अभूतपूर्व जे विश्वरूप दर्शन आहे तिथे तो दाखवतो सगळ्यांना. भीष्माचार्य कृपाचार्यापासून बाकीचे सगळे लोक त्या तेजाने त्यांचे डोळे मिटतात, भीती वाटायला लागते त्यांना, कंप सुटतो, काही लोक बेशुद्ध पडतात. हे सुद्धा विस्मरित असे पाहत असतात, अरे छताच्या टोक्याच्या वरती गेला ना बाबा तो, आणि त्याला बांधायच्या गोष्टी करतो तो. मग धृतराष्ट्र विनंती करतो की काय चालू आहे, मला काही कळत नाही आहे. तर श्रीकृष्ण म्हणतो पाहायचं आहेस? हो म्हणतो तो. तर त्याला काही सेकंदापुरती दृष्टी भगवंत हात लावतो त्याच्या डोळ्यांना, तो पाहतो, तो सुद्धा लीन होऊन जातो. आणि विचारतो, कृष्ण भगवंत विचारतात धृतराष्ट्राला, ही दृष्टी तुला अशीच हवी आहे का कायम? तो म्हणतो एकदा मी भगवंताला विश्वरूपाला पाहिलेलं आहे, आता मला दृष्टी नको, याच्या पुढचं वाईट मला काहीच बघायचं नाही, मी समजलो सगळं. आणि चूप बसतो. आणि भगवंत आपल्या स्वरूपात येतात आणि तिथून तडक निघतात, सात्यकीला जाऊन उपप्लव्याला जातात. आणि यांनी सांगितलंच असतं दुर्योधनाने की जे काय आपली भेट होईल ती आता युद्धभूमीवरच, तिथेच मला भेटायचं, पुन्हा काही दूत पाठवू नका. हे काही पाठवत नाही दूत वगैरे. आज जातो तिथे आणि सांगतो की आता आपले जे कोणी मित्रांना पाठवले आहेत खलिते, त्यांना पुन्हा पाठवा आणि सांगा तत्पर कुरुक्षेत्र येथे जमावे. वर्णन असं आहे की हे कुरुक्षेत्र इतकं मोठं आहे, मी पाहून आलेलो आहे. आपलं सायन्स कोरचं जे मैदान आहे ना, असे 25 लाख मैदानं पकडा तुम्ही. म्हणजे गेटवे ऑफ इंडियावर उभं राहिल्यावर जसं समुद्राचा तिकडचा पहिलं तीर तुम्हाला दिसत नाही, जे दिसतं ते क्षितिज, तसंच कुरुक्षेत्राला 3दा गेलेलो आहे मी. तिथे दिसत नाही तुम्हाला इतकं विस्तीर्ण मैदान आहे. आणि त्या मैदानाला घनदाट झाडी आहे नंतर, पण इतकं मोठं मैदान आहे ते. मला आता गणितात मी कच्चा आहे, किती लाख हेक्टर होईल ते एखादा शेतकरी सांगू शकेल, इतकं मोठं होतं ते. याचं कारण होतं निवडण्याचं की दोन्हीकडनं सैन्य इतकं होतं की मावणार कसं, रावट्या हे ते सगळं, आणि लढायची जागा. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, या कुठे युद्ध करायचं हे ठरवायला कौरवांचा एक प्रतिनिधी आणि पांडवांचा एक प्रतिनिधी असे त्या क्षेत्रांची पाहणी करायला पाठवल्या जातात. पांडवांकडनं भीमसेन असतो आणि कौरवांकडनं विदुर म्हणतो मी जातो, त्याला पाठवत नाही. या कौरवांचा एक विकर्ण म्हणून भाऊ असतो, अत्यंत सज्जन आणि चांगला, त्याला पाठवतात. हे दोघंजणं पाहतात आणि ठरवतात की हे जे आहे कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे. या कुरुराजांनी इथे तपश्चर्या केलेली आहे आणि इंद्र भगवान प्रसन्न झाल्यावर वर माग हा शेती करायचा तिथे, आणि पूर्ण नागरिकांना एकही शुल्क न घेता तिथे निघालेलं सगळं धान्य नागरिकांना द्यायचा. हा कुरुराजा यांचा पूर्वज होता कौरवांचा. म्हणतो ही जागा चांगली आहे, इथे करू युद्ध. आणि दुसरं कारण होतं की 5 नद्यांचा संगम आहे तिथे. यमुना आहे, नंतर गंगाई तिथे आहे, त्याच्यानंतर दृषद्वती नावाची आहे ती पण तिथे आहे, सरस्वती तिथे त्यावेळी होती असं म्हणतात. नासानी दाखवलं आहे की गुप्त सरस्वती आहे तिथे, होती. अशा 5 नद्या भरपूर पाण्याने खळखळाट असलेल्या होत्या, म्हणून त्यांनी युद्धाची भूमी तयार केली.
आता युद्ध हे जे होतं ते पांडव आणि कौरव याच्यातही कौरवांनी हुशारी केली. या नकुल आणि सहदेवाचा सख्खा मामा जो होता, मद्राचा राजा, माद्रीचा सख्खा भाऊ, त्याला येत असताना त्याचं इतकं स्वागत करतो दुर्योधन, कळू न देता की कोण करतं आहे स्वागत. ते मदिरेपासून तर मांस मच्छी सगळं त्याला जे पाहिजे ते, मद्रासी असो शल्यराज, त्याला शेवटपर्यंत कळत नाही. मग म्हणतो हा अभ्यागत कोण आहे की ज्यांनी माझ्या सैन्याची व्यवस्था केली. त्याला वाटत असतं की आपण तर आपल्या भाच्यांच्या मदतीला आलो आहोत, तर त्याला मी तो जे म्हणेल तो वर देईन, त्याच्याकडनं मी काम करीन. त्याला वाटत असतं हेच येथील पांडवांपैकी कोणी आहे, तर दुर्योधन येतो समोर. ही सगळी तुमची मद्रासपासूनची व्यवस्था इथपर्यंतची मी केलेली आहे. त्या शल्याच्या डोळ्यात पाणी येतं, खंत वाटते, विषादही येतो की अरे आपलं खूपच चुकलं. तर तो म्हणतो तुम्हाला आमच्या बाजूने युद्ध करावं लागेल. ठीक आहे म्हणतो, मी शब्द दिला आहे, राजाचा शब्द म्हणजे शब्द. त्याला जॉईन होतो. असे 11 अक्षौहिणी तिथे जमलेले आहेत. याच्यावरती नागपुरात माझा एका, ज्यांनी कालच मी सांगितलं त्यांच्याशी खूप वादविवाद झाला. त्यांनी एक प्रश्न विचारला मला, त्या काळी गणिताचं ज्ञान होतं का? नक्कीच होतं म्हटलं. अक्षौहिणी आले की उठून, एक अक्षौहिणी म्हणजे 2,08,67 घोडदळ आणि सैन्याचा जो अधिकारी आहे त्याच्या हाताखाली इतके लोक असायचे. असे 7 अक्षौहिणी पांडवांकडे होते, 11 अक्षौहिणी कौरवांकडे होते. आता युद्ध होणार तर काहीतरी नियम तर पाहिजेच. यांच्याकडची मंडळी बसून नियम ठरवण्यात आले. आणि त्याच्या आधी कौरव सभेत दुर्योधनाने विचारलं भीष्माचार्यांना की आपल्या सभेतले जे महारथी आहेत त्या सगळ्यांची ओळख तुम्ही करून द्या, तुम्हाला माहीत आहे.